आयुष्यात ज्यांनी कधीही पंढरपूरची वारी केली नाही, मात्र विठ्ठलावरची त्यांची भक्ती इतकी निस्सीम होती की स्वतः विठ्ठल त्यांना भेटायला आले, अशी एक आख्यायिका त्यांच्याविषयी सांगितली जाते. पण विठ्ठलावर इतकी भक्ती होती तरी ते पंढरपूरला का गेले नसावेत, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर सांगतो, कारण आपले काम हाच विठ्ठल हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता आणि त्यांनी लोकांना साध्या आणि प्रामाणिक जीवनातून परमार्थ साधण्याचं महत्त्वही पटवून दिलं. ते महाराष्ट्रातले महत्त्वाचे संत होते. कोण? पाहुयात संत परंपरेचा वारसा सांगणारा संतांच्या भेटीला या सिरीजचा भाग 18वा. आणि आज आपण बोलतोय संत कोलबा स्वामी यांच्याबद्दल. संत कोलबा स्वामी हे विदर्भातले एक महत्त्वाचे आणि आदराने पूजले जाणारे संत होते. त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड तालुक्यातल्या बेला म्हणजे वेळा या गावी झाला. त्यांचं मूळ नाव हे डेबुजी होतं. ते जातीने विणकर होते आणि विणकामाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते, पण ते आपल्या दैनंदिन व्यवसायातूनच ईश्वर सेवा करत असत. धापेवाड्यात आल्यानंतर त्यांना गुरु रंगारी महाराज यांचं मार्गदर्शन मिळालं, ज्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक साधनेला आणखीन उंची मिळाली. त्यांनी धापेवाड्यात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना करून या ठिकाणाला विदर्भाचं पंढरपूर अशी ओळख मिळवून दिली. दरवर्षी आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी इथे मोठा उत्सव साजरा केला जातो. संत कोलबा स्वामींनी आपल्या शिकवणीतून जातीभेद विरहित सर्वधर्म समभाव आणि मानवतावादाचा संदेश दिला. त्यांनी कोणताही मोठा ग्रंथ लिहिला नसला तरी त्यांचं जीवन आणि त्यांची शिकवण हेच त्यांच्या भक्तीचं आणि त्यागाचं प्रतीक होतं. कोलबा स्वामींनी विदर्भात भक्तीचा प्रवाह रुजवला आणि सामान्य माणसालाही परमार्थाचं वेड लावलं. धापेवाड्याला त्यांचं मंदिर आणि समाधी स्थळ आहे. तिथे त्यांची जयंती आणि पुण्यतिथी आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.